माननीय नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावती आणि महात्मे आय बँक व आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वाटप आणि वृक्ष लागवड कार्यक्रमाचं भव्य आयोजन मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी सिकची रिसॉर्ट वलगाव अमरावती या ठिकाणी करण्यात आलं। श्री संतोष महात्मे मित्र मंडळ अमरावती जिल्ह्याच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये 650च्या वर रुग्णांना शस्त्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले। त्याबरोबर 66,000 चष्मा वाटप करण्यात आलं आणि 6,500च्या वर वृक्ष लागवडही करण्यात आली। शेतकरी, शेतमजूर यांना 2 लाखांपर्यंतचा अपघात विमाही देण्यात आला। यावेळी राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावतीचे समस्त पदाधिकारी, श्री संतोष महात्मे मित्र मंडळ अमरावती जिल्हा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई, अध्यक्ष मान्य सुरेखाताई ठाकरे, विशेष अतिथी मान्य जिशान सिद्दकी, विधानसभा सदस्य वांद्रे पूर्व आणि विशेष अतिथी विधानसभा सदस्य देवेंद्र भुयार यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाला अमरावतीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला। पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत त्याला जर कुठला दृष्टीदोष झाला असेल, त्याला कुठला नंबरच्या चष्म्याची गरज असेल, त्याला सुद्धा आपण चष्मे विनामूल्य देण्याची डिझाईन आम्ही केलेली आहे। आणि हे सर्व काम जे आहे ते अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असून अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व गोष्टीची सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध होणार आहे। आणि त्याचबरोबर जिल्ह्यात काम करत असताना आमच्यासोबत आमच्या आदरणीय आमच्या मार्गदर्शक सुरेखाताई ठाकरे असतील, निखिलदादा ठाकरे असतील, प्रवीण भाऊ भुजाडे असतील, राजेश भाऊ बर्वे असतील आणि इतर माझे सर्व सहकारी असतील, आमचे शहीदभाई सौरवाले असतील, असे अनेक तालुक्यातील सुद्धा आमचे जे पदाधिकारी आहे हे अभियानामध्ये काम करणार आहे। कारण हे आज जरी आकडे मोठे तुम्हाला सांगितलेले आहे, तर आज याचं उद्घाटन आणि शुभारंभ होता आणि हे प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही आमची पूर्ण अभियानाची आहे। हे आमच्या जिल्ह्यापासून तर तालुक्यापासून तर गावापर्यंतचे जेवढी काही पदाधिकारी आहे त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांना पूर्ण हे सुविधा देण्याचं काम आम्ही करणार आहे। त्याचबरोबर 6,600 वृक्ष लागवड आपण वृक्ष लागवड करतो, पण ते केल्यानंतर त्याची जबाबदारी कोण घेते, त्याच्यानंतर लावल्यानंतर फोटो सेशन झाल्यानंतर ते खरंच झाड जिवंत राहते का, म्हणून याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला ते झाड देऊन ती त्या प्रत्येक झाडाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीकडे देण्याचं अभियान हे राज्यभर अजितदादांनी आवाहन केलेलं आहे। तर राज्यभरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड कसं करता येईल त्यातला एक भाग म्हणून मी एक आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त 6,600 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे। तो पूर्ण आमचा या 2025 ते 26 मध्ये पूर्ण होईल अशी मला शाश्वती आहे। झाडे लावा, झाडे जगवा।